रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपण पुढे देवाचा नक्की पत्ता या विषयावर विवेचन करणार आहे. एकदा नारद महर्षी भगवंताला भेटण्यासाठी वैकुंठामध्ये गेले. अंतःकरणामध्ये आतुरता होती आणि देव भेटावे अशी प्रबल इच्छा होती. पण देव घरी नाही. लक्ष्मीला विचारलं की देव कुठे गेले. म्हणले अगं बाई, मला सुद्धा कळत नाही कुठे जातात, कशात रंगलेत, काय कळत नाही. नारद म्हणाला की हे असंच आहे बघा, मी पाठीमागं पळतोय आणि देव मला वाटलं घरी असतील. घरी त्यांचा पाय लागत नाही. म्हणजे कुठे जातात आणि कुठे रंगतात माझी मला कळत नाही. मग असं बोलतायत तेवढ्यामध्ये भगवान आले. पाहिल्याबरोबर नारदाने नारायण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. देवा, अहो मी किती वेळ झाला इथे ताटकळत बसलो आहे. मागच्या वेळी मी आलो तरी तुम्ही नव्हते, आत्ता मी आलो तरी तुम्ही नव्हते. लक्ष्मीला विचारलं तर त्यांनाही तुमचा पत्ता लागत नाही. आस्था कुठे? आमची आतुरता भंग होते म्हणाले. आम्हाला योग्य वेळी तुम्ही भेटलात ना, आनंद होतो, उत्साह अंतःकरणामध्ये निर्माण होतो. तेव्हा तुम्ही नक्की पत्ता सांगावं, मला लगेच भेटलं पाहिजे. तर भगवान म्हणाले, नारदा नक्की पत्ता तुला मी आत्ता सांगतो आणि लोकेशनसह सांगतो की तुला नाही सापडलं की लोकेशन पाहायचं. हो हो म्हणाले, सांगतो पाहतो म्हणले. कारण माझी शेंडी अशी वर असते, त्यात सगळे म्हणले चॅनल खेचल्या जातात. ते माझं जे अँटेना आहे ना एरियल, ते म्हणले वरच असतं, मी त्याच्यात बघत जाईल. पण तुम्ही नक्की पत्ता सांगा बाबा. भगवान म्हणतात, नाहम वसामी वैकुंठे. वैकुंठामध्ये घरी मी नेहमी नसतो. नारदा हे लक्षात ठेव, वैकुंठात मी माझं घर आहे, पत्ता आहे, पण तिथे माझा भरोसा नाही. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवौ. योगिनाम हृदये नाहम वसामी. रवौ, सूर्याच्या ठिकाणी मी नेहमी नसतो, कारण सूर्यदेवाची विभूती आहे, पण तिथेही मी नसतो. योगिनाम हृदये रवौ. माझे भक्त जिथे गातात तिथे मी नेहमी असतो, सूर्याच्या ठिकाणी नसतो. मम भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त जिथे गातात, नाचतात, हरे कीर्तन करतात तिथे मी असतो. आबीर गुलाल उधळीत रंग. आबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नारद म्हणलं ठीक आहे. नारद निघून गेले आणि मग अशीच एकदा आतुरता नारदाला निर्माण झाली की देवाला भेटलं पाहिजे. मग म्हणले वैकुंठात देव नसतो ना. देवाने सांगितलेला पत्ता आहे की जिथे माझे भक्त असतात ना, माझे भक्त गाते जेथे नारदा मी उभा तेथे, असं देवाने सांगितलेलं आहे. माझे भक्त गाते जेथे नारदा मी उभा तेथे. नारदा तिथे मी असतो. आणि मग नारदाने पाहिलं की बाबा देव तर वैकुंठात नसणार. मग लोकेशन लावून बघितलं तर त्या एकनाथ महाराजांच्या घरी कथा कीर्तन रंगलेलं आहे. भक्त नाचतायत, हे करतायत, आबीर गुलाल उधळतायत. आबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. देव नाचतायत. नारदाने लोकेशन लावून नारद तिथे पोहोचले. पण कीर्तनामध्ये व्यत्यय आणायचं नाही म्हणून नारद तिकडेच बाजूला उभा राहिले. कारण कीर्तनी विक्षेप हेची पै मरण, असं तुकोबाराम महाराज म्हणतात. तेव्हा कीर्तनात विक्षेप करायचा नाही. नारदाने पण ते मन लावून कीर्तन ऐकलं
आणि तिथे ते सगळं नाच चाललं. नारद देहभान विसरून गेला. नारदही तार छेडायला लागला आणि नाचायला लागला. आणि कीर्तन संपल्यावर नारद महर्षी देवाला म्हणाले, देवा हां आता मात्र मला आनंद झाला, कीर्तनही ऐकायला मिळालं आणि अवघा रंग एक झाला. कीर्तनामध्ये सगळे रंग एक झालेले, मलाही आनंद झाला. देवा असं बरं झालं तुम्ही हा पत्ता मला सांगितला. पुढे काही दिवसानंतर नारदाला पुन्हा आतुरता निर्माण झाली आणि देवाला भेटावंसं वाटलं. नारदाने लोकेशन पाहिलं की आता देव कुठे असतील, तर पंढरीमध्ये वाळवंटात नामदेवांचं कीर्तन चालू आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. तिथेही देव नाचतायत. जणे म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नाचताय देव, नाचता 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 देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. असा देव बेभान होऊन नाचताय. तर इथं तर इतका नाच रंगला, देवाचा पितांबर गळा तरी देव देहभानावर नव्हते. अशा प्रकारचं तो रंगात रंगणारा श्रीरंग. आणि तिथे कीर्तनामध्ये नारद बाजूला होऊन तेही नाचायला लागले. नाचता 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 नारदही देहभान विसरून गेले. आणि कीर्तन संपल्यावर नारदाने देवाला विचारलं, देवा तुम्ही तर मला सांगितलं होतं वैकुंठामध्ये की माझे भक्त जिथे गातात ना तिथे नारदा मी उभा तेथे मी उभा राहून ऐकतो. आणि या दोन्ही कीर्तनामध्ये मी पाहिलं तुम्ही तर बेभान होऊन नाचतायत, पितांबर कुणीकडे गेला तरी समजत नाही आहे. हा काय प्रकार आहे? देव म्हणाले, मी उभाच देव आहे, विटेवर पण उभा आहे, कीर्तनातही उभा राहतो, नुसतं उभा नाही. माझे भक्त नाचायला लागले की मी पण देहभान विसरून जातो आणि माझ्या भक्ताच्या आनंदामध्ये सामील होतो, मलाही त्याचा आनंद होत असतो. आणि म्हणून तात्पर्यार्थ असा सांगतात, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणून आपणही हरिकीर्तनाच्या रंगामध्ये जास्त रंगून जा, निदान श्रवण तरी करा. एथ मोक्ष आहे ऐता श्रवणाची माझी. रंगे रंगे रे श्रे रंगे काय भुललसी पतंगे. शरीर जायाचे ठेवणे धरेशे अभिलाष झणे. शरीर जायाचे ठेवणे नव्हे तुझा परिवार. गृहदारक्षण भंगुर शरीर जायाचे ठेवणे. रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. अरे वेड्या, श्रीरंगाच्या रंगात रंग. श्रीरंगसुद्धा कीर्तनाच्या रंगात रंगून जातो आणि श्रीरंग तिथे नक्की सापडतो. अशा प्रकारचा हा अभंगाचा रंग आहे, अभंगाचं तात्पर्य आहे आणि देवाचा नक्की पत्ता आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंद घेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.